नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना आता कर्जमाफीची रक्कम खात्यावर मिळवण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे वर्ग करण्याची तयारी पूर्ण झाली होती आणि त्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. मात्र आता ही कर्जमाफीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया अचानक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या कर्जमाफी योजनेसाठी तब्बल 7,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आपली आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आहे. शासनाकडून आधी स्पष्ट करण्यात आले होते की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये पुढील 24 ते 48 तासात रक्कम थेट ट्रान्सफर केली जाईल. परंतु विविध बँकांकडून आलेली शेतकरी खात्यांची माहिती आणि शासनाकडील प्रत्यक्ष डेटा यामुळे मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. डेटा जुळत नसल्यामुळे काही तांत्रिक बाबी स्पष्ट न झाल्यामुळे अखेर शासनाला पैसे वितरणाचा कार्यक्रम ऐनवेळी पुढे ढकलावा लागला आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केवळ प्रायोगिक तत्वावर काही मोजक्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या रकमेची प्रतिनिधिक वाटप केले जाऊ शकते. परंतु जोपर्यंत बँकांकडून पूर्ण आणि अचूक डेटा शासनाला प्राप्त होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार नाही. त्यामुळे केवायसी पूर्ण होणे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पैशासाठी ताटकळत राहावे लागणार आहे. तसेच याआधी अपडेटनुसार 2019 ते 25 या कालावधीत इन्कम टॅक्स भरलेल्या तब्बल 94,000 शेतकऱ्यांच्या या योजनेतून आधीच अपात्र करण्यात आले होते. आता उर्वरित पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी तपासणी आणि तांत्रिक दृष्टी दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शासनाकडून डेटा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील नवीन तारीख जाहीर केली जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांना कर्जमाफीची निधी वितरित होण्यासाठी आता काही दिवसाचा विलंब होणार आहे. जर तुमची ई-केवायसी अजूनही बाकी असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करून ठेवा, जेणेकरून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या खात्यात रक्कम वर्ग होण्यास अडचण येणार नाही. कर्जमाफीबाबत काय नवीन निर्णय होतो आणि पैसे नक्की कधी जमा होतात याच्या सर्व ताज्या आणि अचूक अपडेट आपल्या चॅनलवर देत राहू. ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.